नमस्कार श्रोते मी डॉक्टर स्नेहा आज आपल्यासोबत पावसाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये काय काय चेंजेस करायला हवे किंवा कोणते पदार्थ इन्क्लूड करायला हवेत याबद्दल आपण बोलणार आहोत. पावसाळा आता छान सुरू झालेला आहे. पावसाच्या मस्त धारा कोसळायला सुरुवात झालेली आहे. हवेमध्ये गारवा निर्माण झालेला आहे. तर उन्हाळ्याचे पदार्थ आपण घेत होतो ते आता कमी करून आपल्याला थोडंसं शिफ्ट इथे घ्यायला पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कॅल्शियम डाएट थोडं वाढवा. त्याच्यामध्ये नाचणी हा एक परिपूर्ण पदार्थ आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियमचा प्रमाण हे फार आहे. तर तुम्ही नाचणीची भाकरी, नाचणीच्या खीर, आप्पे, डोसे हे नाचणीचे वेगवेगळे पदार्थ करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला दूध किंवा दुधाचे पदार्थ त्याच्यामध्ये पनीर वगैरे आहे तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. ड्रायफ्रूट्स हा तर खजिना आहे, म्हणजे की जीवनसत्वांचा आणि कॅल्शियमचा खजिना आहे असं म्हणण्यासारखं आहे. ते तुम्ही तुमच्या डाएटमध्ये थोडंफार रोज ड्रायफ्रूट्स इन्क्लूड करायला पाहिजे. कॅल्शियम बरोबरच प्रोटीनचा थोडासा इंटेक त्याच्यामध्ये वाढवा. म्हणजे मोड आलेले उसळी असतात, मूग, मटकी हे तुम्ही खाऊ शकता. भिजवलेले चणे ते तुम्ही इंटेक करू शकता. चण्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात आयर्न असतं जे तुमच्या बॉडीला भेटेल. आणि त्याचबरोबर थोडंसं कार्बोहायड्रेटचा इंटेक जर तुम्ही कमी केला तर फार चांगली गोष्ट आहे. पावसाळा चालू झालेला आहे ते खूप लोकांना तळलेल्या गोष्टी खायची इच्छा होते, क्रेविंग होते, ते नॉर्मल आहे. आणि आस्वाद घ्या, तर सगळ्या गोष्टीचा आस्वाद घ्या कम प्रमाणामध्ये, इतकंच मी सांगेल. आणि अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत.